नमस्कार प्रेक्षक हो, आझादी 50 या कार्यक्रमात मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आज आपण अशा व्यक्तींना भेटणार आहोत ज्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळ पाहिलेला आहे आणि स्वातंत्र्योत्तर काळ तर ते पाहतच आहात. आणि त्यांच्या संस्थेला म्हणजेच युवक बिरादरी या संस्थेला आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या निमित्तानं आपण खास त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत. आपल्या सोबत आहेत पद्मश्री कांती शहा. कांतीजी नमस्कार. नमस्कार. खूप खूप अभिनंदन तुमचं. म्हणजे कुठल्याही संस्थेचे 50 वर्ष म्हणजे दैदीप्यमान यशदायी हा प्रवास आहे आणि या सगळ्या प्रवासाचा आम्ही सगळेजण आस्वाद घेणार आहोत, जाणून घेणार आहोत या प्रवासाबद्दल तुमच्याकडून. आणि अर्थातच मी माझ्या मैत्रीण अंजली दिलीप यांना धन्यवाद व्यक्त करेन की त्यांनी कांतीजी शहा यांची ओळख करून दिली आणि एक माध्यम झालं त्या एका छान व्यक्तिमत्वाशी आपण जोडले जाणार आहोत. कांतीजी, थोडंसं सांगलीबद्दल अर्थातच जाणून घ्यायचं आहे की थोडंसं सांगलीबद्दल सांगा. सांगली, पुणे आणि मुंबई इथपर्यंतचा प्रवास तुमचा थोडक्यात आम्हाला जाणून घ्यायचा आहे. मग आपण युवक बिरादरीकडे वळू. मी सांगली म्हणजे माझ्या डोळ्यासमोर मी ज्या गावात वाढलो ती कृष्णा माई डोळ्यासमोर बिरादरी. दक्षिण भारतातल्या या प्रमुख दोन नद्या कृष्णा आणि गोदा, त्या कृष्णेच्या काठीमध्ये जन्म झाला. त्या गावाबद्दल मला अभिमानाच्या 3 गोष्टी आहेत. एक, मराठी संस्कृतीत सर्वात महत्त्वाचं योगदान आहे नाट्यक्षेत्र आणि नाटकाची पंढरी म्हणजे आमचं सांगली. अगदी देवलांच्या पासून विष्णुदास भावे, खाडेलकर ही तिन्ही ग्रेट माणसं सांगितली. इतकंच नव्हे तर बालगंधर्वांचा जन्मही सांगली जिल्ह्यातला आणि मराठीतले अनेक दिग्गज माणसं आधी गदी माडगुळकरांच्या पासून व्यंकटेश माडगुळकरांपर्यंत, गिरीशांच्या पासून खांडेकरांच्या पर्यंत त्यांचा कळत नकळत सांगली संबंध आला. भाऊसाहेब खांडेकर जरी कोकणात जन्माला आले, कोल्हापुरात वाढले, तरी त्यांचं शिक्षण सांगलीत झालं. हा सांगलीचा दुसरा भाग. तिसरा महत्वाचा मला सांगलीचा भाग असा वाटतो की लोकसंख्येच्या दृष्टीने सांगली शहर हे कॉस्मोपॉलिटन शहर मिक्स आहे. जैन कम्युनिटी मोठ्या प्रमाणात आहे, मुस्लिम कम्युनिटी आहे. सांगलीत संस्थानिक ब्राह्मणी संस्थानक होतं. पटवर्धन परिवार पेशवाईच्या काळामध्ये आदिलशाही लढाई करण्याचा प्रसंग आला तर बॉर्डर हा सांगली आणि बेळगाव जिल्ह्याची बॉर्डर होती. त्यामुळं पेशवाईच्या काळामध्ये पटवर्धन घराणे सांगली, जमखंड या भागात आले. त्या चिंतामण पटवर्धनांच्या सांगलीचा मी आणि लोकनेता म्हणून तो मान्यता प्राप्त झालेला मोठा माणूस. त्याचं शिक्षण मराठी 7वी नाही, पण तो महाराष्ट्राला खरा बाप बनला वसंतदादा. त्याचा तो जिल्हा, तो वसंतदादा, चिंतामण पटवर्धन या दोघांचा आणि मराठी रंगभूमीवरच्या ग्रेट माणसांचा मला नेहमी अभिमान वाटला. एक, आणि मी ज्या परिवारात जन्मलो मला का आवडलं ते माझी आई स्वातंत्र्य चळवळीची. गांधींच्या पिकेटिंग आंदोलनात तिने भाग घेतला. तिची मातृभाषा कन्नड. विवाह झाला एका मराठी माणसाशी. माझे वडील कृषी क्षेत्रात मोठे शेतकरी, व्यापारी. वडिलांना मराठी, गुजराती, आईचं कन्नड, मराठी, तिन्ही भाषा मला बालपणापासून ऐकता आल्या. आणि मी स्वतःला बिरादरीकडे वळण्यापूर्वी आणखीन एक मला अभिमान वाटतो. माझी आई सामाजिक क्षेत्रामध्ये एका महिला मंडळाचे अध्यक्ष होते. त्या मंडळाचा अध्यक्ष होतं सरस्वती देवी पटवर्धन, महाराणी सांगली. आई सेक्रेटरी. आणि मंडळामध्ये धनगर, तेली, दलित सगळ्या समाजाच्या बायका होत्या. आणि आईच्या बैठकीमध्ये घरी 2-4 दिवसाला दुपारी नाश्त्याला, चहाला घरी असायच्या. आई, कमळाबाई तुझं कसं आहे, तुझं कसं आहे. तो मला सगळ्या जाती धर्मातल्या बायका मला कळू लागल्या. हा एक माझं बालपण गेलं. त्या शहरात मी वाढलो. हा पहिला भाग. त्या शहराबद्दल तुम्हाला विचारू शकता. त्या शहरातून मी बालपणातून पुढे गेलो, पुण्याला आलो शिक्षणासाठी. तसा मला सांगलीबरोबर कोल्हापूरही मी खूप प्रेम केलं. कारण माझं जवळजवळ सगळे मित्रमंडळी कोल्हापूर भागातले आणि कोल्हापूर सांगली तो एकच टापू आम्ही मानतो महाराष्ट्रात. आणि शिक्षणाला मी पुण्याला आलो तर मला की फार विद्वान व्हायचं होतं तर नव्हतं. मी सांगलीला ग्रॅज्युएट झालो असतो, LLB झालो असतो.
अगदी तुम्हाला सांगायला हरकत नाही, त्या तरुण वयामध्ये सांगलीत काही देखणे पण नाही. शिकण्यापूर्वी फक्त पुण्याला असतात. आपण पुण्याला वडील म्हणाले तू इथे BA वाय तू पुण्याला कुठे चालला आणि तू हुशार नाही आहे, तुला कोण ऍडमिशन देणार. कारण फर्ग्युसन कॉलेजला मेरिट मधली मुलं ऍडमिशन घेतात. मी त्या 35 आणि 50च्या मधला आणि फर्ग्युसनला 65 ते 90ची मधली मुलं. म्हटलं काका वडिलांना मी काका म्हणलं मला फर्ग्युसनलाच जायचं. मी SM जोशी त्यावेळेचे सगळ्यात मोठे त्यांना मी सांगेन मला पत्र द्या. मी पुण्याला आणि पुण्यामध्ये माझ्या जीवनाला वेगळं बनवलं. खूप मोठी माणसं भेटली, खूप अपघाताने समजून घेतली आणि मग पुढच्या काळात मुंबईला आलो. तर माझ्या प्रवासात सांगली, पुणे आणि मुंबई हे 3 टप्पे आहेत. आता आवाज यायला ना मग बंद करू का दोन्ही खाली आधी आपण बसलो तर हे चालू होतं म्हणून ते येत होतं. मी फॅन ऑफ केला म्हणून ते जाणवलं. अच्छा ओके आवाजामुळे ते बंद केलं. ठीक आहे कंटिन्यू. आता क्रांतीजी अर्थातच युवक बिरादरीविषयी जाणून घ्यायचंय. त्याची आता 50वं वर्ष आपण साजरं करतोय आणि त्याविषयी थोडंसं म्हणजे अगदी स्थापनेपासून आताही 50 वर्ष मागे वळून पाहताना तुम्हाला कसं वाटतंय? मी बिरादरी का सुरू केली या प्रश्नाचं उत्तर फार थोड्यानं मिळतंय. मला वाटलंही नव्हतं की मी एका संस्थेला जन्म देण्याचं निमित्त ठरेल. मी निमित्त ठरलो. ऑफकोर्स जन्म दिल्याचा हक्क माझा एकट्याचा नाही आहे. माझ्याबरोबर अनेक मित्र होते. काही आज जिवंत आहेत, काही नाही आहेत. माझ्या प्रवासात खूप खूप माणसं येऊन गेले. मला बिरादरी का सुरू करायचं वाटलं तर पहिलं कारण सांगतो. आपण जी सामान्य माणसं जन्माला येतो ना, आपल्या जीवनावर प्रभाव कोण टाकतं? आपलं घर, आपले आई वडील, भाऊ बहिणी. ते ज्या वाड्यात, ज्या चाळीत, ज्या गल्लीत राहतात ते वातावरण, त्यांच्या भावकीची मंडळी हा एक भाग. आणि ज्या शाळेत, ज्या स्कूलमध्ये, ज्या कॉलेजमध्ये आपण जातो तो म्हणजे घरामध्ये माणूस असतो 10 तास, 6 तास, 7 तास झोपायला, 2 तास आंघोळीला, जेवायला, 10 तास घरी. शाळा कॉलेजमध्ये 4 ते 6 तास. हे 16 तासाचं आमचं जीवन ठरलेलं आहे. राहिलेल्या 8 ते 10 तासात आम्ही कुठे आहोत? आणि 8 ते 10 तास जे राहतात ते जीवनाला प्रभाव करत असतात. आपल्याला काय वाटतं ही पिढी बिघडली, आमच्याकडे संस्कार नाही. हे संस्कार घर आणि शाळेच्या पलीकडे जे 8 ते 10 तास असतात, जे वाईट घडतं, जे चांगले घडतं तिथे घडत असतात. आणि मला नेहमी लक्षात यायचं पुस्तकी ज्ञान आणि घरचं ज्ञानावर माणूस भागत नाही. त्याच्या पलीकडं अफाट आहे. तुम्ही समजा एखादा मी ज्या घरात जन्माला आलो, धर्मानं माझी आई जैन धर्मी होती, भाषिक ती कन्नड होती. माझ्या घरातल्या स्वयंपाकी बरोबर, घर कामाबरोबर आई म्हणाल्या लगीन तगण बा, कन्नड मध्ये लगीन बा, अमुक तुम्ही कांडीत बोलायची. वडील गुजरातीमध्ये व्यापारीशी बोलायचे. तेव्हा लक्षात खाडी, गुजराती आणि मराठी तिन्ही माझ्या घरात चालतं. आणि शोधत असताना मी बोलतो आईच्या जीवनात कांडी कशी आली, कुणी आईला कांडी शिकवलं, ही माझी उत्सुकता असायची. त्यानंतर मी पाहतो मी बालपणी माझा भाऊ, मी तर जन्माला आलो त्या दिवशी भाऊ माझा घरी नव्हता. असं म्हणतात तो त्या दिवशी जेलमध्येच होता. 9 सप्टेंबरला मी जन्माला आलो. 9 ऑगस्टला त्यांनी छोडो भारत आंदोलन, त्याला जेलची शिक्षा झाली. तो बरॅक्समध्ये होता. आणि मला माहित नाही घरामध्ये जेव्हा मला बारसं म्हणतात नाव ठेवायला, तर आमच्या घरात आमचे कोणी ते किसन नावाचे मास्तर होते, माझ्या आईचे जुने मित्र. आणि म्हणा ते साने गुरुजीने क्रांती नावाचं पुस्तक लिहिलंय, तुझ्या मुलाचं नाव क्रांती ठेव. आई म्हणाले अरे क्रांतीचा पोराचा काय संबंध? नाही ठेव क्रांती. हा निमित्त झालं. आणि खरंच आणि क्रांतीच घडवली तुम्ही, नाही का? मला 2 गोष्टी काय आवडतात. मी फार काही केला तर मला मुळीच दावा नाही. महत्वाचं सांगतो, मी स्वतः गायक नाही, मी स्वतः वादक नाही, मी खेळाडू नाही, मी राजकारणी नाही,
मी अर्थतज्ञ नाही. मग काय, मग एवढी मोठी संस्था, ज्या संस्थेत राज कपूर पासून संजीव कुमार हा माझा मित्र नाही, माझ्या लग्नाचा साक्षीदार, आशा पारिक माझी मारलेली बहीण, जया बच्चन अमिताभच्या घरात मी जातो येतो, फिल्म इंडस्ट्री माझ्या बरोबर, आणि माझी मामा पेडशे पासून दळवीपर्यंत आणि आशुतोष गोवारीकर पासून अमोल पालेकर पर्यंत या सगळ्यांच्या जगात मी कसा पोचलो, माझा काय या जगाशी संबंध होता. आणि याचा एकच महत्वाचं कारण, मला जबरदस्त चिकाटी, मनात आली की मला या माणसाची दुरुस्ती करायची तर मी करणारच. दारात त्याच्या 10 तास उभे राहणार. तसं कॉलेजमध्ये एखादी मुलगी एकाला आवडली, तो वेडा जसा तिच्या मागे फिरत फिरत राहतो. 4 वर्ष जरी तिने दाद नाही दिली तर फिरतोच तिच्या मागे, आणि शेवटी एखाद दिवशी तिने स्माईल देते, स्माईलवर तो संपूर्ण आयुष्य जगतो. तसं मला एखाद्या मला ओळख करायची मी करणारच हे माझा. आणि एक गुण कुठून आला तर माझ्या लक्षात आलं की मी आमच्या एका नातेवाईकाचं दुकान होतं, किराणा दुकान होतं, आणि लहान गावामध्ये बाजार भरतो, आठवड्याचा बाजार म्हणतात त्याला. त्या बाजारात माझा तू नातेवाईक काय करायचा, म्हणायचं तू बैठ दुकानात. त्या रस्त्यावरती तांदूळ, गहू, साखर वगैरे, आणि मी लहानपणी जरा गुटगुटीत होतो, डाल बिल म्हणजे छान होते. आता आहे की नाही माहित नाही मला. त्यामुळे गल्लीत ते येणारे जे गिराईक होतं, मी मोठ्यात म्हणणार 2 आणि किलो तांदूळ, माझी साखर घ्याल, त्याचा चेहरा लाल बनेल, तांदूळ चांगलं घ्या, घर वगैरे वगैरे घोषणा असणार. ते बायका म्हणायच्या, हा काय पोरगा बोलतो, केवढा छोटा पोरगा बघा ना, गिरायकाला घेतो. तर काही माझ्या गालाला हात लावायच्या. म्हणजे काका मला इशारा करायचा, बोल तांदूळ चांगला आहे वगैरे. आणि मला लक्षात आलं की माझ्या त्या बोबड्या बोलण्यामुळं, घोषणामुळे ती गिराईक 5 किलो तांदूळ, 10 किलो तांदूळ घेऊन जायचे. आणि काका मला म्हणाले, आज संध्याकाळी तुला 2 आणि घे, डोसा खाऊन जा. ते मला ते म्हटलं, मला तुम्ही करप करता. अरे करप नाही रे, तुझ्यामुळे माझा धंदा वाढला. तर माझ्या लक्षात आलं की माझ्या काय होतं, हे गिराईक का माझ्याकडे आलं. तर मी त्या काळात 10-12 वर्षाचा जर गुटगुटीत होतो, मी घोषणा करून गिराईकाला बोलवणार. तर लक्षात आलं की मार्केटिंग हे काय आहे. मार्केटिंग हे पहिल्यांदा कन्व्हिन्स करणं आहे, आणि कन्व्हिन्स कसं केलं जातं, शब्दातून केलं जातं, आणि मग तुमच्या व्यक्तिमत्वाकडे ते बघितलं जातं. आणि हे मला न कळत गेलं. आणि सगळं करताना मग मी एकदा स्कूल कॉलेजमध्ये असताना रावसाहेब पटवर्धन म्हणून पुण्याला फार मोठी व्यक्ती महाराष्ट्रातली, यांच्याकडे दुर्लक्ष झालं. अच्युत पटवर्धन, रावसाहेब पटवर्धन ही 42 आंदोलनाचे मोठे जनक होते. तर मी गुजरातला गेलो होतो, 67 सालची गोष्ट आहे. आणि मला एकाने सांगितलं की जयंती दलाल म्हणून मोठे नाटककार, तसं आपल्याकडे विजय तेंडुलकर, जयंती दलाल, आणि त्यांच्यावर गांधींचा प्रभाव होता. तर त्यांनी मला सांगितलं की आज तुम्ही आमच्याकडे या, संध्याकाळी तुम्हाला आम्ही घेऊन जाणार आहोत विक्रम साराभाईच्या घरी. तर मला कोण विक्रम साराभाई, मला काय कळत होतं. अरे म्हणा, देशातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट, पंडित नेहरूला फार मानते, आणि ते इस्रो निर्माण केली. मग मी त्यांच्या संस्थेच्या गेलो, त्या पाहिलं की त्यांच्या बायकोने आमचं स्वागत केलं. त्या समोर आल्या, आओ आओ पधारो. ते बोलताना त्यांच्या भाषेमध्ये मला साऊथ इंडियन टोन दिसलं, नुसतं गुजराती नव्हतं. तर मग गेल्यानंतर मी एकाला म्हटलं की बाई गुजराती विचित्र बोलते. तर ते म्हणत, तूही मराठी विचित्र बोलतो, तुझं गुजराती मराठी मिक्स आहे. तसं त्या बाईचे गुजराती ही दाक्षिणात्य भाषा मिक्स आहे. मला कळलं की ती दाक्षिणातली डान्सर होती का, आणि तिचं लग्न विक्रम साराभाई झालं. आणि जेव्हा त्या संस्थेत आम्ही फिरत होतो, तिनं सांगितलं माझी मुलगी मल्लिका, हा माझा मुलगा कार्तिक आहे वगैरे. आणि मग त्यांच्या घरातल्या एक कथा सांगत होत्या. तर मला एक कथा कळली की ज्या वेळेला मल्लिका आणि कार्तिक जन्माला आले, त्यांच्या घरामध्ये, आपल्याकडे अनेकांच्या घरात जेव्हा मूल जन्माला येतं, आणि जर सुदैवाने गरीब मराठी माणसात किंवा कुठल्याही लोकात 2-2, 3री मुलगी झाली तर बाप चिडतो. काय लाज नाही वाटत, त्याला पोरीला जन्म दिला, मला मुलगा पाहिला होता. अरे ते बाळ जन्माला आले तर ते सोडून दे, तू बायकोला शिव्या घालतोस ते मुलगी जन्माला आली म्हणून. हे एका बाजूला चित्र, एका बाजूला घरच्या दारीकडे तो बायको चिडतो, दुसरं पोरगा आला, आता माझ्याकडे पैसे कुठे सांभाळायला. आणि त्यावेळेला विक्रम साराभाईच्या घरात मी गोष्टी केल्या की बाळ जन्माला येतं त्यावेळेला संगीत चालू होतं.
त्या रूम मध्ये सूर ताल काय असतात म्हणजे सितार सतारचे बोल लहानपणी त्या मुलाच्या कानावर पडले आणि लहानपणापासून संस्कार काय असतो तिथे कळलं. म्हणजे ही मोठी माणसं जी होतात तो संस्कार तिथे होतात आणि आम्ही संस्कार कुठे होतो. आम्ही त्या गल्लीत वाढतो गल्लीत हे चहा इकडे रे अरे हा संस्कार झाला. बडव्या तुला दिसत नाही काय हे आम्ही भाषा ऐकतो. आम्हाला कुठे माहित असतं की आपण काय बोलावं कसं बोलावं आणि हा रोज भाग आहे संस्कार आहे. हा मला असं म्हटलं हा की शाळा कॉलेजमध्ये शिकवून येत नाही. आई बाप सगळ्यांना एवढे सुसंस्कृत असंही नाही आहे आणि सुसंस्कृतीची व्याख्या तर कोण ठरवणार. माझ्या भाषेमध्ये मी बोलणारी माझी मराठी ही पुणेरी आहे का कोल्हापुरी आहे हे कोण ठरवणार. प्रत्येकाच्या भाषा पण वेगळ्या असतात. आपण पु ल देशपांडेच्या नाटकात बघितलं ना काय पाहिलं त्या नाटकामध्ये ती फुलराणीमध्ये की प्रत्येक 10 किलोमीटर मराठी भाषा बोलली जाते. तसं मला असं वाटलं की अशी आपला संस्था बनवली पाहिजे जे घरी मिळत नाही जे शाळेत मिळत नाही ती निर्माण करत. आणि ते करण्यासाठी बिरादरीचा विचार माझ्या मनात आला. तो अपघातानेच आला. मला जर खांडेकर भेटले नसते त्यांचं वाक्य तरुण तरुण म्हणजे कोण ज्याला स्वप्न पडतात तो तरुण तो स्मृतीवर जगतो तो वृद्ध असतो. तर क्रांती नेहमी लक्षात ठेवा नेहमी स्वप्नावर जगायचं आणि स्वप्नाच्या परिपूर्तीसाठी जो झगडतो त्याचं नाव क्रांती. तिथं तुझं नाव बदल. अरे म्हटलं भाऊसाहेब तुम्ही मला सांगतो नाव बदल. तुझं नाव शांतीने काय ठेवलं तुझ्या बाईने क्रांती का ठेवलं तुला काय ते करायचं. आणि मग मी ज्या भाऊसाहेबांच्या जवळ जात होतो भेटत होतो त्याच माझ्या घराने मला विनोबांची ओळख करून. मी विनोबांना एकदा सही मागितली. म्हटलं बाबा मला सही पाहिजे. मला म्हणे तुझं नाव काय म्हणतो नाव तुझं छान आहे. तर मी म्हटलं बाबा खांडेकरांनी मला माझं कौतुक केलं नावाचं. अरे खांडेकर कौतुक करू दे पण मला तुला सांगायचं आहे जीवन तुला कळलं का हे समजून घे. मी जे भूदानात निघालोय ना भूदानाने गरिबी हटणार नाहीये पण मला श्रीमंताला सांगायचंय बाळ की जर तुला 4 मुलं आहेत तर भारत नावाचा एक मुलगा समज. आपल्या घरात आपले आई वडील काय करतात 5 एकर 10 एकर 20 एकरचे मालक असतात आणि मग मरताना तू मुलं भांडण करतात मला एवढी द्या आणि त्या कोर्ट कचेऱ्यामध्ये भारत लढाई करतो सुप्रीम कोर्टापर्यंत. त्या भारतामध्ये मला लोकांना सांगायचं आहे मला विशेषतः आंध्रमधल्या जमीनदार रेड्डी मंडळींना तुमच्याकडे मोठी जमीन आहे तर त्या जमीन नसलेल्या जे आमचे भूधारक आहेत शेतमजूर आहेत त्यांना तुम्ही मुलगा माना आणि म्हणून भूदान ही कल्पना आहे. आणि मला जैन म्हणत नाही मी जय जगत म्हणतो. क्रांती तुझ्या मोठा होशील ना तुझ्या लक्षात येईल हे जग भारतावर डिपेंड राहणार नाही. या देशात भविष्यामधल्या तरुणाला जगभर जावं लागेल. पोटाची खळगी भरात जर कोणी म्हणाले माझ्या गावात वाढेल गावात असं नाही आहे. आणि म्हणून जय जगत ही माझी घोषणा तू लक्षात घे. म्हणून मला जग म्हणजे काय जय जगत म्हणजे काय हे विनोबांच्या शब्दात मला कळलं आणि खांडेकरांच्या पुस्तकात. आणि हाच विचार करून मी बिरादरीकडे आलो. मला इथल्या मुलांना काही फार संस्कार वगैरे हा शब्द माझ्या शब्दकोशात नव्हता. हसा खेळा नाटक करा नाच करा काय करा पण त्याला कुठेतरी अर्थपूर्ण जोडा. आपण नाटक करू अभिनय करतो आपण अभिनय काय करतो त्याच्या संवेदनाचा विचार करा. आपण नृत्य करतो नुसतं नृत्य ते शास्त्रीय नृत्य आहे किंवा परंपरागत लोकनृत्य म्हणून करू नका. त्याच्यातून एखादा संदेश देता येतो का बघा. आणि आपल्याकडे माहित आहे कला एवढं मोठं साधन आहे जर मानणं ठरवतं कलेतून आपण परिवर्तन आणू शकतो. आणि म्हणून बिरादरीनं ज्यावेळेला सांस्कृतिक जगतात प्रवेश केला तर सकारात्मकतेचा विचार केला. मला बिरादरीची मुलं नट बनावीत आणि डान्सर बनावं हेतू नव्हता. मला त्यांच्या मराठी दर्शनातून किंवा भारत दर्शनातून जे चांगलं आहे मला जर वासुदेव लोकांच्या समोर यायचं असेल तर वासुदेवने पाणी अडवाचा विचार केला पाहिजे. वासुदेवने खत घातला तर पिकं कशी आहे तर सांगायला पाहिजे. माझ्या तसा आता ही अंजली तुमच्या बरोबर आहे की एखाद्या लोककलेमध्ये तिच्या लोककलेतून जर संदेश देता आला तो लोकांच्या ते परिणामकारक ठरतो. आणि आपल्याला माहिती आहे जगामधले जे काही परिवर्तन झाले त्या सगळ्या परिवर्तनामध्ये कलेने साथ केली. गांधीला जर नरसिंह मेहता भेटले नसते
आणि गांधींनी वैष्णवदेव ज्यांना ऐकलं नसेल, गांधीचे जीवन हे आपलं आहे. टिळक गेले झेलमध्ये मंडालेला, का गीता रस्ते लिहिलं, त्यांनी त्या गीता कृष्णाचा विचार डोक्यात घेतला. जगामध्ये अनेक क्रांतिकारक वर्षाच्या कविता ऐकून, कालताच्या कथा ऐकून किंवा नरसिंह मेहतासारख्या कथा ऐकून पुढे जातात. महाराष्ट्रातला जो आज मराठी मनुष्य आपण समृद्ध बघतो, महाराष्ट्र अजून बंगाल बिहार झाला नाही, म्हणजे आम्हाला तो वाईट मानायचं नाहीये. महाराष्ट्रामध्ये जी समतेची पताका आहे त्याला वारकरी कारणीभूत आहे. आणि वारकऱ्यांच्या दिंड्या पताका नसत्या, टाळ मृदुंग नसता, तर महाराष्ट्र ओसार विचाराचा झाला. आणि म्हणून युवक बिरादरी ही हसत खेळत लोकांना लोकशिक्षण देत हक्काबरोबर कर्तव्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न म्हणून बिरादरीकडे अपघाताने वळत गेलो. चांगली माणसं भेटत गेली. ऑफकोर्स मला एकच अभिमान वाटतो, मला 50 वर्षापूर्वी ज्या संस्थेला जन्माला मी निमित्त ठरलो त्या संस्थेची 50 वर्षे मी अजून बघतोय. आणि माझ्या बरोबर हजारो तरुण त्या मुवमेंट मध्ये आले. काही समोर भेटतात, काही भेटत नाहीत, काही कविता ऐकतात, काही गाण्यावर जगतात. तो जो समृद्धपणा आनंद मिळतो तो मला फार मोठा मिळाला. मला जरी पद्मश्री असली तरी पद्मश्री क्षणभर ठीक होतं, ताटभर उन्हात टाळ्या पडला, लोक टाळ्या मारतात वगैरे वगैरे. पण हे जे मला मिळालं ही माझी मोठी भूक या बिरादरीमुळे भागलेली आहे. आणि मला असं वाटतं की मी माझ्या आईने जन्म दिला ना, मी सार्थक केलं जगाचं. एकटा जगू शकलो असतो, पैसे मिळवू शकलो असतो, लोक म्हटले कांतीलाल शेठ म्हटले असते, मला 2 मर्सिडीज गाड्या ठेवल्या असत्या, बायकोला घेऊन युरोप फिरत गेलो असतो, हनीमून करत गेलो असतो. पण मला लोकांच्या आनंदात जगण्याचा आनंद जो मिळतो तो पैशातून मिळत नाही. खरंच संस्थेला तर 50 वर्ष झाली आहेत आणि आपला कार्यक्रम देखील आझादी 50 आहे. म्हणजे फार त्याचं कुठेतरी आपली नाळ जोडलेली आहे असंच म्हणायला हवं. आणि तुम्ही आता जवळजवळ वयाच्या 100कडे वाटचाल करता आहात, तर ते गमक काय आहे हे जाणून घ्यायचंय. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया आझादी 50 मध्ये पद्मश्री कांतीजी शहा यांना. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आझादी 50 या कार्यक्रमात पद्मश्री कांतीजी शहा यांना. कांतीजी, थोडंसं पर्सनल विचारते की संस्थेला 50 वर्ष झालीच आहे, तुम्ही 100कडे वाटचाल करताय, तुमच्या यशाचं गमक कशामध्ये आहे? म्हणजे सौभाग्यवतींची मिळालेली साथ, एका चांगल्या कुटुंबात मिळालेला जन्म आणि सगळे कलाकार मित्र तुम्ही जे जोडलेत, मोठ्या मोठ्या हस्ती जोडल्यात, हे यशाचं गमक काय आहे? मी आता 82 पूर्ण केली, 83 मध्ये. मी अजूनही काम करतो. तिथं तांत्रिकरित्या मी चहाचा अधिकार सोडून दिला, ज्याला म्हणून एक्झिक्युटिव्ह पॉवर सोडून दिला. पण फादरली अजूनही मी काम करतो, अजूनही स्वप्न बघतो. बिरादरीने डिस्कव्हरी ऑफ इंडिया या बेसवर मला नेहमी वाटत वेद म्हणजे काय, वेद काळात काय झालं, ब्राह्मण वेद का म्हणतो, वेद ब्राह्मण इतरांचा वेदाशी काय संबंध. आमचे लोक टीका करतात चातुर्वर्ण्यावर, नेमकं चातुर, ते माझ्या मनामध्ये उत्सुकता नेहमी असायची. ते सिंधू नदी बदलली, मोहनजोदडो हडप्पाला एक मोठं धार्मिक झाला, ती उत्सुकता जी माया गेली, त्या उत्सुकतेतून मी कधीतरी ते पंडित गुरूंचं पुस्तक पाहिलं, आपल्या मुलीला लिहिलेलं आहे. नंतर मी श्याम बेनेगलची भारत एक खोज 1989 मध्ये कथानक बघत होतो. माझ्या मनात असं विचारलं, आपण का कथानक बनवू नये बॅले, की ज्याच्यामध्ये भारत जन्माला कसा आला आणि आज आम्ही कुठे आहोत, हा विचार माझ्या मनात आला. त्याच्यानंतर मी वसंत बागटांचं राष्ट्रसेवा झाल्याचं महाराष्ट्र दर्शनी कलापथक पाहिलं. हरिभाऊ बापट आणि लीलाधर हेगडे मंचावर यायचे, त्यांचा संवाद बघताना मला असं वाटलं आपणही याची कलाकृती करावी. आणि सुदैवानं तुम्ही मला म्हणाले की हे गमक काय, मला अगदी खरं सांगा, मला बायको जितकी चांगली भेटली तेवढे मला काही मित्र मैत्रिणी भेटले. अगदी पहिल्यांदा सांगायचं झालं, मी आज ती जगात नाहीये,
मला घडवण्यात आणि बिरादरी वाढवण्यात सगळ्यात मोठं यश रेखा सबनीच्या व्यक्तीचं आहे. ऑपेराजवळ राहणारी ती मुलगी, ती आता 4-5 वर्षापूर्वी गेली. आई वडिलाची एकुलती मुलगी, एका प्रख्यात डॉक्टरची, मराठी रंगभूमी रावची रंगभूमीवरची ग्रेट ती आर्टिस्ट होती. तिनं आपली सर्व 15 कोटीची स्थावर जंगा मालमत्ता जनावरांना देऊन गेली. ती माझ्या जीवनात तिच्या घरी बिरादरी वाढली. एकेकाळी मला असं वाटतं त्या रेखाशी मी लग्न करावं की काय, सुदैवानं माझ्या बायकोचा रेखाच. पण त्या रेखा सबनीचा जसा मला अभिमान आहे तेवढाच मला सुलभा देशपांडेचा अभिमान आहे. सुलभाताईंच्याकडे मी बघत होतो त्या जमिल्ला चळवळीमध्ये, ए बाळ्या इकडे रे, छोट्या इकडे रे, मावची इकडे ये, त्या मुलांना जिंकण्याची सुलभाताईचा आवाज चढलेला कधी बघतच नव्हतो. आमचा जयदेव आठाकडे रागवायचा तरी, पण सुलभाताई ज्या मला वाटत माणसं जिंकण्याची सुलभाची कला मी पाहिली. एका बाजूला मी रेखा सबनीस पाहिलं, पार्वती कुमारचे गुण मी पाहिले. हे जेव्हा बघत होतो, रे वा पार्वती कुमार हे, त्याच्यानंतर आशा पारेखच्या मनामध्ये दातृत्व, त्या काळात तिनं हॉस्पिटलला डोनेशन दिलं. जया बच्चनच्या घरी मी जेव्हा गेलो होतो, मला वाटतं आपण एवढ्या मोठ्या माणसा घरात, तर तिनं चहा दिल्यावर मला म्हणाले, ठेरो मेरे बेटी का परिचय करके देता. अभिषेक बेटा, ये इनका नाम क्रांतिशा. त्याने मला चरण स्पर्श केला. चरण स्पर्श केला, मी चाट पडलो, अरे त्याला माझ्या घरात माझ्या भावाने पुतण्याकडे मला चरण स्पर्श केला. आणि जया बच्चन मला गेटवर सोडायला आल्या, तर मी विचार केला की हा संस्कार आहे. माणूस कसा असतो काय नाही. आणि तुम्हाला आणखीन एक सांगतो, मला तुम्हाला पटणार नाही, आज बोलायला काय वय माझं होऊन गेलंय. एका मित्रांनी मला रंगेल रात्र दाखवायला एका ठिकाणी घेतल्या मुद्दावळांना. मलाही बघायचं होतं त्या फिल्म मध्ये, मी मीना कुमारीचे बघत होतो त्या रात्री वगैरे. मी गेलो एक रात्री ते बघायला, आणि मी नाव सांगत नाही कुठे गेलो, पण तो मनुष्य फार मोठा पुढे मंत्री झाला. त्या मैफिलीमध्ये गेलो, आणि ते गाणं झाल्यावर त्या बाईने डान्स केला, गाणं म्हटलं, आणि मी बघत होतो असं तिच्याकडे ते देखणे पण वगैरे. ते सगळं झाल्यानंतर तिनं पानाचा विडा आणला, आणि ती प्रत्येकाशी पान देत होती. म्हटलं मुझे पान नाही चाहिए. तर तिचा चेहरा पडला. मला म्हटलं काय आपल्याला काय घालायचं, चेहरा, तर मला वाटलं चेहरा पडला. आणि रात्रीचे 2 वाजले ते. तर आम्ही त्या माणसाने त्याला 100 रुपये बक्षीस दिलं वगैरे. आणि जाताना मला म्हणाले, आपका नाम क्या है? मैंने बोला मैं इनके साथ आया हूँ, कोई मेरे घर में मालूम हो गया तो डाल देंगे. नहीं, आप पहली व्यक्ति है जिन्होंने मेरा पान ना बोला, और आप चुपचाप बैठे थे, आपने कोई मन नहीं. मैं आज सोच रहा था आपका माँ बाप कौन होगा, आप यहाँ कैसे आए, और आप ये डांस करके कैसा चलेगा आपको. तो बोले आप मेरे घर आ जाओ. मतलब आप किधर रहते हो? मैं इधर नहीं रहती, इधर रात को आते हम लोग, पैसा कमाते 2-3 महीने के. तो म्हणले बॉम्बे सेंट्रल पर रहते हो. तुम्हाला वाटणार मी त्या बाईच्या घरी गेलो. आणि गेलो तर मला लोक म्हणाले तू त्या बाईकडे चाललास. ते त्या बाईकडे गेलो, म्हटलं तू बिरादरी मेंबर बन. ते मला झालं की मी कुठे गेलो, त्या मनमाड स्टेशनवर मला एक रात्री झोपायला जागा देत होता. त्या गणपत नावचा तो माणूस होता, रातेबा साहेब रिटायर रूम में सो जाओ रात्री. म्हटलं गणपत तू बिरादरी मेंबर होणार आहे. तो भुसावळचा दलित माणूस होता. मला माझ्या श्वासात बिरादर कुठे, मला अमिताभ भेटला तरी बिरादर व्हा, अंजली भेटले बिरादर व्हा, प्रदीप नाईक बिरादर, म्हणजे बिरादर हा माझा श्वास बनत गेला. आणि का बरं मला असं वाटत गेलं की आपण जगामधले जे जे चांगलं आहे ही मुवमेंट आपण वाढवली पाहिजे. आणि म्हणून मला बिरादरीचं माझ्यात जे सामर्थ्य आलं बिरादरीला, मला भेटलेली खूप माणसं चांगली भेटली. आणि त्यांनी जे प्रेम दिलं किंवा त्यांच्यापैकी काही लोक मला भेटतही नसते, पण त्यांचं यशस्वी जीवन मी जेव्हा पाहतो, मला बारे हा माझ्या बिरादरीतला आहे. विलास देशमुख माझा वर्गमित्र, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला त्याची माझ्या डोळ्यात अश्रू आले. अरे म्हटलं माझी बॅग उचलणारा लॉ कॉलेज मधला माझा मित्र
राज्याचा मुख्यमंत्री होतोय. आणि सगळ्यात महत्वाचं, जे वसंतदादा पाटलाचं शालिनीबाईशी लग्न झालं तर दादांच्या लोकांनी टीका केली का विधवेशी का लग्न केलं. मी दादांना जाऊन हार दिले, म्हटलं दादा मला अभिमान वाटतो, लोक विधवा बायकाकडे वेगळ्या नजरेने बघतात, पण दादा तुम्ही खऱ्या अर्थानं धोंडोकेश कर्वेचे आणि आगरकरांचे सावित्रीबाईचे तुम्ही पुत्र आहात, तुम्ही शालिनीबाईला पत्नी म्हणून मानलं. दादा म्हणाले हा विचार तुला कोणी दिला रे, तू माझ्या लग्न झाल्यानंतर शालीवर तू मला स्वागताला आलंय. दादा मला अभिमान वाटला तुमच्याबद्दल. हे जे मी पाहिलं की समाजात माझ्या नेहमी अशी वेगळ्या नजरेने बघणार. ज्या माझ्या समोर जे 4 माणसं ते काय करत असतील. अनेक वेळा पब्लिक मीटिंग मी बघतो. आता उदाहरण विषय काढला म्हणून नरेंद्र मोदींनी साहित्य संमेलनाबद्दल विज्ञान भवनात काय भाषण केलं, या विषयात तारा भोवाळकर काय बोलल्या, आणि तारा भोवाळकरचं भाषण मला सगळ्यात पटलं. आणि असं वाटलं दिल्ली जर कोणी जिंकला असेल तर तारा भोवाळकरने जिंकले, मोदींनी नाही. संमेलन होतात जातात, शरद पवार सारखे माणसं येथील मोठी होतील, पण तारा भोवाळकरने जो विचार दिला तो खऱ्या महाराष्ट्राचा, तो बिरादरी लोकांपर्यंत पोहोचवावा. म्हणून आम्ही आमच्या शक्ती, आम्ही म्हणत नाही आम्ही विचारवंत आहोत, आमचा दावा नाही. आम्ही परिवर्तनाचे मोठे पारक आहोत असे आमचा दावा नाही. आम्ही आमच्या परीने मुवमेंट करतो, ज्याला जे मिळालं तो घेतो. फक्त आम्ही वाईटाच्या मार्गावर कधी गेलो नाही आणि त्यापासून दूर राहण्यात. आणि म्हणून मिळालेले भेटलेली माणसं, पाहिलेल्या कलाकृती हे माझं जगण्याचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून बायकोनी मला इतकं साथ केली. ती मोठी आर्टिस्ट, ओडिसी डान्सर, फार मोठी नसली ते तिच्या शक्तिबुद्धीप्रमाणे तिनं पण आयुष्यात काही केलं. आणि आज ती माझं PA म्हणून काम करते, माझी डिक्टेशन ती घेते, मला कॉम्प्युटरवर सगळं काम करून देते, आर्थिक नियोजन करते, आणि माझ्या घरी येणाऱ्या जाणाऱ्यांचं ती हसतमुखाने स्वागत करते, किंवा त्यांच्या समोर तरी हसतमुखाने स्वागत करते. कांतीजी, तुम्ही तशीच अनेक विद्यार्थी घडवलेत, म्हणजे अगदी दिल्ली ते आपण अगदी कन्याकुमारी पर्यंत, म्हणजे भारतभर तुमचे विद्यार्थी हे विखुरलेले आहेत आणि त्यांच्या संस्था आहेत, त्यांची म्हणजे युवक बिरादरीला ते प्रेझेंट करतायत. आणि अगदी भारतभरच नव्हे तर देशापरदेशात देखील तुमचे विद्यार्थ्यांनी नाव कमवलेलं आहे. आता उरलेल्या म्हणजे आता पुढल्या 50 वर्षात युवक बिरादरी कुठे याचा प्रवास व्हावा, युवक बिरादरीचा, म्हणजे अर्थात मुलगा आपलं म्हणजे म्हणतो आपला वारसा चालवतो, पण तुमची मुलगी कन्या हा वारसा चालवते आहे आणि अगदी समर्थपणे चालवते आहे. थोडंसं मुलीबद्दल सांगा आणि आपल्या विद्यार्थ्यांनी आता पुढे युवक बिरादरीला कसं घेऊन गेलं पाहिजे त्याविषयी जाणून घ्या. माझी मुलगी किती पुढे घेऊन जाईल मला माहित नाही आहे, 2 मिनिटं. पण मी पुढच्या 50 वर्षाकडे जेव्हा बघतो, आता बिरादरीतला जो वर्ग आहे, माझ्या वयाकडे जाऊ नका, एक आता 60चा वर्ग मोठा आहे. मी जेव्हा 30शीत होतो तेव्हा जे 20शीतली मुलं होती ती 60त आहे. आणि तो 60चा वर्ग हा बिरादरीचा एक मोठा वर्ग आहे. आणि जे आता नव्याने बिरादरीत आले गेल्या 22 वर्षाचा वर्ग, ही जी नव्याने मुलं आलीत 20-25 वयाची, 15 वर्ष, यांची मला खरी चिंता आहे. जे आता 60त आहेत ते आयुष्याचा शेवट कसा तरी पूर्ण करतील, पण उद्याच्या देशामध्ये तुम्ही आता येण्यापूर्वी माझ्याकडे व्यक्ती बसली ती, रोजगार हा भयंकर मोठा प्रश्न आहे. कुटुंब व्यवस्था संपत चाललेली आहे आणि जे सुविद्य आहेत, विचारी आहेत, त्यांनी आपला रस्ता आपल्या मुलाबाळांना आता सांगितलं तुम्ही परदेशात चालवा. मी ज्या बिल्डिंग मध्ये राहतो किंवा ज्या एरियात राहतो, माझ्या बिल्डिंग मधले 110 फ्लॅट ओनर पैकी 30 जणांची मुलं अमेरिका आणि कॅनडामध्ये आहेत. एकुलता एक मुलगा आणि एकुलता एक मुलगी. ते त्यांना निरोप देतात आणि ते मोदीचे बघतायत की तुम्ही तिकडे स्थायिक व्हा. म्हणजे आमच्या IIT मधून, आमच्या IIM मधून ही मुलं मोठी झाली, पैसे मिळवतात, तिकडे चालेल. मी आत्ताच एका उद्योगपतीला फोन केला होता नाशिकच्या, 40,000 मजूर आहेत त्यांच्याकडे. विचार करा, 40,000 मजुरांचे ते मालक आहेत. त्यांची 2 नातवंड, वय वर्ष 15 आणि 17, एक कॅनडा त्यांनी एक अमेरिकेत आहे. तर मी म्हटलं तुम्हाला तुमच्या इथं हा बिझनेस कोण सांभाळणार? तर ते म्हणाले त्यांना तिकडे मिळतं तिकडे जातील, ते आम्ही बंद करूया सगळं. याचा अर्थ असा आहे की उद्या हा 140 कोटीचा हिंदुस्थान, ह्याच्यातल्या 40 कोटी लोकांना परदेशात जावं लागेल.
त्यांना आपल्या गावात जिल्ह्यात नोकऱ्या मिळणार नाहीत, रोजगार मिळणार नाही. आणि आम्हाला जे सकाळ संध्याकाळ लोक खोटं सांगतात, घोषणेवर जगा, जय म्हणा, जयने काही होणार नाही. आम्ही आमच्या मुलांचं भविष्य घडवायला नवा रस्ता दाखवला पाहिजे. आणि हे दाखवण्याचं काही होत नाहीये. इथं राडा कल्चर चालू आहे. तू जिंदाबाद म्हण, मी मुर्दाबाद करतो, तू जिंदाबाद कर. आणि जिंदाबाद आणि मोठ्यांच्या मागे आमचा सबंध देश चालू आहे. भावनेवर जगवण्याचा भारतात सध्या प्रयत्न आहे. त्याला आम्हाला सांगावं लागेल की तुला गंगा महिन्यात तू जाऊन डुबलास, पाणी घेतलं, तुझी बरी होणार असं नाही, तू कर्मानं मोठं होणार आहे. माझे काही मित्र आपल्या घरात भांडण करून 30,000 रुपयाची विमानाची तिकीट काढून अलाहाबादला गेले. का म्हणे गंगा मैयाने बोलवलंय, तिथं गेलं तर माझ्या मुलांचं लग्न होईल. मला चूक आहे. अरे कसलं 60,000 कोटी म्हणतात गेले तिथे, आणि न जाणाऱ्याने काही दुःख येणार आहे. तुम्हाला जर खऱ्या प्रामाणिक असाल तुम्ही इथेही त्या गंगेला नमस्कार करू शकाल. प्रश्न असा आहे की कर्म करो. बिरादरीच्या वाक्यामध्ये एक वाक्य आहे, श्रम करो, उद्यम करो, कर्म हे तुमच्या बरोबर येणार आहे. आणि ते कर्म तुम्ही अंधपणा जाऊ नका. ठीक आहे, तुम्ही गंगेला भेटा, डुबकी घ्या, सगळं घ्या, प्रश्न माझा विरोधात तो नाहीये. पण आमच्या मनात मुलाने बिंबवू नका की तुम्ही तिथे साईबाबाला दर्शनात गेलात किंवा मुंबईच्या तुम्ही सिद्धिविनायकला गेलात तर तुम्हाला नोकरी व्हायचं दार धरू नका. तुम्ही मानसिक आनंदासाठी जा, गणपती बाप्पा जय जय काय करा, पण तिथे गेल्यामुळे तुला नोकरी मिळेल, तिथे गेल्यामुळे तुला नवरा भेटेल, ह्या कल्पना मनातून काढून टाका. मला नरेंद्र दाभोळकर बद्दल प्रेम आहे, मला लढाई करायची नाहीये, पण माझ्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा तरुणात निर्माण व्हावी म्हणून त्याने श्रम करावं. आणि म्हणून बिरादरीला पुढच्या काळ, बिरादरी असो अन्य संस्था असो, आम्हाला तरुण पिढ्याला बघावं लागेल तुझं जग मोठं आहे. म्हणून मला ते विनोबांचं जय जगत, मला व्हाईट हाऊसही जिंकायचं आहे, मॉस्को ते क्रेमलिनही जिंकायचं आहे, आणि टोकियोला पण मला जायचं आहे. आणि मी जर आमच्या मुलांना ते शिकवलं नाही ते माझी मुलं इथेच राहणार, किडा मुंग्यासारखे जगतील. आमचं शिक्षण त्यांना काही देऊ शकत नाही. विद्यापीठं वाढतायत, महाविद्यालय वाढतायत. दुःख एवढंच आहे, बिरादरीला राहिलेल्या काळामध्ये जर आम्ही अधिक तरुणांच्यावर पोहोचू शकलो आणि मला चांगले कार्यकर्त्यांची माझी अधिक पिढत झाली. आणि मला माहिती आहे खूप माणसं सुखी आहेत, त्यातल्या काही सुखी माणसांनी एवढं ठरवलं पाहिजे आता राहिलेल्या आयुष्यातला थोडा भाग आपण समाजासाठी. पैशाची गरज असता नाहीये. कुणाकडे कला आहे, कुणाकडे साहित्य आहे, कुणाकडे विचार आहे, तुम्ही त्याचं वाटप करा, शेअर करा. ते घेऊन तुम्ही मरू नका ना, ज्या लोकांना घेऊन जा. हेच माझं थोडक्यात सांगणं आहे. आणि मला असं वाटतं की मी निराशवादी नाही आहे, पण खूप प्रयत्न करावा लागते, सकारात्मक प्रयत्न करावा लागतो. खरंच सेवा परमो धर्म ही जी शिकवण तुमच्यावर नकळतपणे झालेली आहे त्याचाच तुम्ही सगळ्यांना परिपाठ दिलेला आहे. आणि फार सुंदर तुमची वेळ आम्हाला दिलीत. आणि सगळं आपण बिरादरीबद्दल तर बोललोच, पण एकंदरीतच तुमचा जीवन प्रवास आपल्याला जवळून थोडासा पाहता आला, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि तुम्हाला खूप उदंड आयुष्य मिळो आणि 100व्या वर्षात पुन्हा तुमचा मुलाखतीचा योग येऊ असेच ईश्वराच्या मी प्रार्थना करते. आणि आझादी 50 मध्ये तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. माझी मैत्रीण अंजली दिलीप यांचेही आभार. धन्यवाद. मैं नागेंद्र राय 30 साल से बिरादरी में एक कार्यकर्ता के रूप में सर के साथ काम कर रहा हूं. और बिरादरी वैसे 30 साल से जान रहा हूं ऐसी बात नहीं है. 30 साल से पहले भी, उससे 83 से 10 साल पहले से जानता था, क्योंकि मुझे बिरादरी तक पहुंचाने वालों में जो व्यक्ति हैं वो संजय पांडे, प्रदीप नाइक, संदेश यादव. और उस दरमियान जब बिरादरी मुझसे दूर थी, मैं बिरादरी के पास उनकी वजह से रहता था. जहां तक आपने मुझसे जानना चाहा है इस यात्रा के बारे में, बिरादरी के साथ एक अलग यात्रा जिसे मैं कहूंगा, व्यावसायिकता के स्तर पे पैसे कमाने की जिंदगी और सुख पाने की स्थिति या आजीविका की स्थिति वो एक अलग दायरे की बात हो सकती है. लेकिन क्रांति जी के साथ रह करके और क्रांति जी के द्वारा बनाया गया जो परिवेश है
उसके मातहत जिन लोगों से जुड़ा हुआ, जो देश दुनिया जाने तक पहुंचने की बात आई और वहां से जो सीख मिली, मुझे लगता है क्रांति जी के द्वारा जो बातें आप तक पहुंची होंगी, बहुत सारी चीजें उसमें आपने पाया होगा। मैं भी चूंकि साहित्य का विद्यार्थी हूं तो मुझे भी राहुल सांकृत्यायन बहुत भाते हैं। जब वो लिखते हैं कि अथातो घुमक्कड़ जिज्ञासा, तो घुमक्कड़ी की जो वृत्ति है, जो एक फकीरी जिंदगी है, रमता जोगी बहता पानी, वो मुझे बहुत भाता रहा है शुरू से, और उसने मुझे आकर्षित किया बिरादरी की ओर। और जब मैं क्रांति जी से मुखातिब हुआ तो क्रांति जी भी मेरे अंदर, शायद उन्होंने कबीर को देखा और उस बिल्कुल तो उससे मैं उनकी तरफ आकर्षित हुआ, जिस वजह से मैंने बताया, और वो मेरी तरफ जो आकर्षित हुए वो मेरे कबीरी फक्कड़पन की वजह से और उनकी उलटबासी की जिंदगी को जीने की वृत्तियों की वजह से। तो मैं बहुत खुशकिस्मत कहूंगा अपने आप को। हालांकि बहुत सारे लोग ऐसा भी कह सकते हैं कि भाई आप सफलता के दायरे को जहां तक पहुंचना चाहते थे वहां तक न पहुंचे हूं, लेकिन मैं संतुष्ट हूं काफी कुछ चीजों को लेकर के, उसके पैरेलल, नंबर 1। दूसरी बात, जहां तक आपने जानना चाहा क्रांति जी के बारे में, बिरादरी तो खैर एक अथाह सागर है, मैं आपको बताऊं। हाँ, लेकिन एक ऐसा सागर है जो ऊपर से शांत दिखता है, प्रशांत दिखता है, लेकिन जब आप उसके डुबकी लगाते हैं उसके अंदर, तो उसके अंदर तमाम वो चीजें हैं जो आपको दिखाई पड़ सकती हैं, पा सकते हैं आप। क्रांति जी को क्रांति जी चाहते तो शायद कैबिनेट में भी बैठे मिल सकते थे हमको, मिनिस्ट्री लेवल पे। आज भी वो चाहे तो राज्यसभा में जा सकते हैं। हमने तो मजाक में कई लोगों से कहा है कि अगर 3 करोड़ 4 करोड़ की बात करते हो तो सर के मस्तिष्क का बीमा करवाओ, और ये कई लोग आए भी हैं सामने, क्योंकि इनकी जो स्मरण शक्ति की बात है, इन्होंने 4-5 पंचसूत्री कार्यक्रम मैं कहूंगा क्रांति जी के सामने, जो उन्होंने एक बात कही कि इन्होंने हमेशा स्वप्न देखा, शुरू से उमंग रहा इनके मन में। चूंकि यूथ के अंदर ये रहे, इसलिए हमेशा ये यंग बने रहे। आज भी आप देखेंगे 82 साल की उम्र में भी इनका युवा मन कितनी तेजी से, तीव्रता के साथ इस ऑफिस तक दौड़ कर आता है और लोगों तक पहुंचने की कोशिश करता है। तो आज आरटीआई की बात की जाती है, क्रांति जी बचपन से ही आरटीआई लेके चल रहे थे। लोगों को जो सामने आता था उसके बारे में पूरी का पूरी नक्शिक ये समझ लेते थे, और इतने बड़े जौहरी कि ये व्यक्ति कहां से है और कहां तक जाएगा और उसका कैसे हम इसका इस्तेमाल करें, ये क्रांति जी की बहुत बड़ी ताकत रही है शुरू से। और मुझे लगता है कि मेरे साथ बहुत सारे लोग इस बात को समझेंगे। तो क्रांति जी ने, आज मैं अगर बात कहूं तो भारत जोड़ो की बात आज एक कांग्रेस की तरफ से निकल के आई, स्वच्छता का विषय आज एक भाजपा की तरफ से निकल के आई। बरसों पहले क्रांति जी और बिरादरी के माध्यम से भारत जोड़ो नारा दिया गया। बरसों पहले स्वच्छतेचा पांडुरंग गांव गांव घूमा, जहां तक मैं याद करता हूं। तो मैं कुछ क्रेडिट लेने की बात नहीं करता, मुझे संभावनाओं की उस तरफ इशारा करने की मैं बात कर रहा हूं। हमें सोचने की आवश्यकता है कि समय काल के साथ कौन व्यक्ति कितना दूरदर्शी है, आने वाले समय को कैसे देखता है। आज वो चाहते तो करोड़ों रुपए बिरादरी के अंदर जमा हो सकता था, या वो व्यक्तिगत भी जमा कर सकते थे, लेकिन मुझे कहूंगा कि वो डर, मतलब ये भी एक बोलते हैं ना, किसी को धर्म भीरू कहते हैं आप, इनके अंदर हमेशा एक बात का भय रहता था कि मुझसे कहीं ऐसी गलती ना हो जाए कि जिसके वजह से मैं किसी के आंखों में आ जाऊं। एक बड़ी पुरानी मेरे पिताजी कहा करते थे कि हर शख्स की नजरों में समाना नहीं अच्छा, हो जाओगे बदनाम जमाना नहीं अच्छा। क्या तो हमें उसको भी, उस चीज को रोकने और सोचने की जरूरत है कि हम कहां क्या जा रहे हैं, क्योंकि कहते हैं दीवारों के भी कान होते हैं। तो इस बात का भय, इस बात का संकोच क्रांति जी ने हमेशा पाला है, और दायरे बंद जिंदगी, उड़ान बहुत ऊंची लेकिन मर्यादाओं के साथ जीने की कोशिश की है, और बिरादरी को आगे बढ़ाने की कोशिश की है। और इसी वजह से अच्छे लोग सामने से चलकर इनके पास आते रहे। अगर मैं गलत कहता हूं, इनको जाने की जरूरत नहीं पड़ी, अच्छे लोग सामने से चलकर इनके पास आते चले गए, और इन्होंने बाकायदे उन चीजों का उनका अच्छे से उपयोग किया, सदुपयोग किया, और बिरादरी आज जिस स्तर पे है वहां पे क्रांति भाई ले जा पाए। मैं अपनी तरफ से, अपने तमाम ज्येष्ठ बिरादरों की तरफ से, तमाम युवा बिरादरों की तरफ से, आप सभी की तरफ से ढेर सारी शुभकामनाएं। बिरादरी को तो देता ही देता हूं, लेकिन इस ऐसे शख्स को देता हूं जो आज भी इस उम्र में
इस कंधे पे बिरादरी को लेके चल रहे हैं। वो कहने के लिए सारी चीजों को छोड़ रहे हैं, लेकिन मुझे पता है इनका पहला और आखिरी प्यार बिरादरी रहा है। इनकी शादी रेखा जी से बाद में हुई है, पहली बिरादरी से शादी हुई है, और इसीलिए ये जब सोचते हैं तो उसके बारे में ही सोचते हैं। और ये जब भी यहाँ दुनिया से विदा लेंगे वो उसके साथ बिरादरी उनके आंखों के साथ जाएगी। हम नहीं चाहते कि वो विदा लें, आज भी वो रहें, हमारा मार्गदर्शन करते रहें। हमारी ढेर सारी शुभकामनाएं हैं और सर दीर्घायु हो, स्वस्थ रहें। सबसे बड़ी बात, स्वस्थ रहें, फिट एंड फाइन रहें और दीर्घायु बने रहें, आशीष बना रहे लोगों पर। आप सबको बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू वेरी मच। धन्यवाद नागेंद्र।